नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओसुद्धा मालवणातूनच आहे, बट कसं अनप्लॅन व्हिडिओ नाही। आम्ही जस्ट भटकंती करायला मालवणात जातो आहे, 2-4 ठिकाणी फिरतो आहे। तर म्हणजे त्यानिमित्ताने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती भेटते, तर माहिती देण्याचा प्रयत्न करू। अदरवाईज जे काय आपण फिरू ना, तर ते सीन सीन आहे ते सिनेमॅटिक दृश्य देण्याचा प्रयत्न करू। तर आता पटकन निघूया। ॲक्च्युली झालं असं मित्रांनो, आम्ही जिथे राहतो आहे ना, सारा होमस्टेमध्ये, तर तिथे आम्ही एकदा बाईक अफोर्ड केले, म्हणजे जाण्यासाठी फिरण्यासाठी वेळाने बाईक अफोर्ड केले। तुम्ही जर कधी येणार असाल ना इथे, तर तुम्हाला बाईक वगैरे इथे अवेलेबल होऊ शकते। म्हणजे कुठे फिरायचं झालं ना, तर तुम्हाला इथे बाईक वगैरे अवेलेबल करून दिले जाते। तर तसं मित्रांनो व्हिडिओ आपण सुरू करूया। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, मला व्हिडिओ कसा वाटला तर ते तुम्ही मला व्हिडिओच्या शेवटी सांगा। मित्रांनो, आता आम्ही फिरता आहे ना असं डिसाईड केलं की पहिलं देवबागला जायचं, नंतर मग तारकर्ली बीचला जायचं। आता आम्ही ज्या रोडवरून जातो ना, तो आहे तारकर्ली बीच आणि देवबाग बीचचा रोड आहे। तर बघूया आता देवबाग बीचला काय काय पाहायला मिळतं आहे, ते मला आता सांगणारच आहे, म्हणजे दाखवणारच आहे। देवबाग बीचला बीच आहे आणि संगम पॉईंट आहे। संगम पॉईंट आहे, ओके। ते आपण बघूया। या बाजूला कसं ते टोक असं पुढे निमुळतं होत गेलं, या बाजूला ती कर्ली नदी येते। हां, तर तिथे सुनामी आयलंड आणि तो निमुळचा टोक जिथे ती नदी, तर कर्ली नदी समुद्रास मिळते, तिथे तो संगम पॉईंट झालाय आणि त्याला देवबाग संगम पॉईंट ह्या बाजूला समुद्र किनारा आहे आणि त्याच्यामुळे त्याला तारकर्लीचा समुद्र किनारा वगैरे असं म्हणतात। ओके। देवळी काळेश्वर ग्राममध्ये तारकर्ली। मित्रांनो, आता आपण आहोत देवबागच्या बीचवरती। इथे जर तुम्ही आलात ना, तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या राईड्स वगैरे करता येऊ शकतात। फक्त जरा रेट्स वरखाली आहेत, प्रत्येकालाच जमेल असं नाही आहे। बाकी ते बोटिंग वगैरे तुम्ही ज्या बघताय ना, तर त्याच आहेत। वेगवेगळे स्पॉट वगैरे तुम्हाला बघायचे असतील ना, जवळजवळ 700 स्पॉट इथे आहेत चालू। सो आता इथे देवबागच्या बीचवरून थोडं पुढे जाऊया संगम पॉईंट बघायला। संगम पॉईंट बघूया, थोडा रेस्ट करूया, चिल करूया, मग परत रिटर्न करा। त्यावेळी कमी होता, आता पेट्रोल वाढलं काय नाही, त्याच्यावर वाढले येतं, ते सर्व्हिस तेवढीच होती। रेट काय आम्ही जास्त वाढवले नाही, हाय तेच आहे। 300 रुपयामध्ये गेलेलो होते 300 रुपयात ते प्रायव्हेट बोटी। आता प्रायव्हेट इथेच चौकशी केलेली, ही आता ग्रुप केलाय, संस्था झाली आहे 50 बोटी। त्यावेळी कमी निमित्त चालायचं, आता ना आता मित्रांनो, तिथं रेट्स वगैरे आता आम्ही विचारलेत। 700 पासून वेगवेगळे पॉईंट वगैरे दाखवतात, म्हणजे 700 पासून स्टार्ट आहेत, जे अगदी 6000 पर्यंत आहेत, बरोबर ना? आता वेगळ्या राईड्स आहेत, बोट राईड्स आहेत। हां, तुम्ही येऊ शकता, एन्जॉय करू शकता। आम्ही आता 2 जण आहोत, त्यामुळे मग आम्ही मला ते थोडंसं वर्थ वाटत नाही की 2 जण। मित्र भरपूर असतील तेव्हा मात्र ठीक आहे, फुल एन्जॉय करू असं। मग म्हणून आम्ही ठरवलं की इथले इथेच 2-4 पॉईंट फक्त बघायचे
तर इकडे ना गावची मंदिर असतात ना इकडे मालवणात, सिंधुदुर्गात हां किंवा आपल्या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, ते एक वैशिष्ट्य बांधणीचे असतात. हां तसंच एक श्रीदेव मोगरेश्वराचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. बाहेरूनच आपण नमस्कार करतोय, आत पूजा वगैरे चालली चालले. तर तिथे जाऊन डिस्टर्ब करणं योग्य वाटत नाही. तर आता आपण थोडंसं संगम पॉइंटला चालत जातोय. असंच आपण जातोय अक्षरशः. गोल्डन रॉक वगैरे सगळे नेवती बिवती असं सगळं फिरवत आणतात. हां आता परत सांग एकदा आपण ज्या पॉईंटला होते त्याबद्दल. आता आपण आहे ना देवबाग संगम पॉइंटला आहोत. ही कर्ली नदी आहे ना समुद्राला इथे मिळते बघा, आणि हा समुद्र. सो इथूनच आहे ना बोट वगैरे जाते, म्हणजे इथून तुम्हाला बोट सेवा मिळते. आणि पुढे काही पॉईंट्स आहेत, गोल्डन रॉक, निवती, भोगे वगैरे असं फिरत फिरत मग एक दोन पॉईंट आहेत, ते फिरवून मग तुम्हाला इथपर्यंत आणलं जातं. सुनामी आयलंड फार पूर्वी इथे होतं, ते आता थोडंसं शिफ्ट झालंय. हां परत एकदा काहीतरी लाट आली होती किंवा वादळ आलं होतं त्यामुळे. सो या गोष्टी होत राहतात इकडे, कारण एकदम ॲट द एंड म्हणतात ना तसा हा पॉईंट आहे, म्हणजे टोकाला. सो इकडे समुद्र पण आहे आणि नदी पण आहे. नदी पण ते एक आहे, खाडी म्हणू शकतो आपण, कर्ली नदी. खूप सुंदर जागा आहे. सध्या कडक ऊन आहे त्याच्यामुळे कोण पर्यटक दिसत नाहीत. हा पॉईंट चला थोडंसं पाय भिजून घेऊया. इकडे पर्यटक आहेत काय काय. स्पेशली हा पॉईंट आहे ना ड्रोन मध्ये चांगला कव्हर होतो. चांगला कव्हर होतो. ड्रोन आपल्याकडे नाही आहे आता सध्या, पण लवकरात लवकर आपण ड्रोन घेण्याचा प्रयत्न करू. शुभम सागरकर ड्रोन घेणार आहे, मला माहिती आहे. प्रयत्न तर तेच आहे. सो मित्रांनो, हा रोड जातो देवबागला, आणि इकडून आपण आलो होतो तर इथे ना बरोबर समोर आपल्याला आहे ना भानाची वाडा म्हणून त्यात आपण बघतोय. एंटर करूया आणि थोडं इथलं कशाप्रकारे सर्विस आहे ना तर ती जाणून घेऊया. इथे स्कुबा डायव्हिंगचं सुद्धा आहे, संदेशाचा मित्र आहे, तर त्याच्याकडून थोडीशी स्कुबा डायव्हिंगबद्दल सुद्धा माहिती घेऊया. तुम्हाला कधी यायचं असेल तर मी रेफर करेन की एनी टाईम या, तुम्हाला चांगली सर्विस प्रोव्हाइड होईल ते. तर मित्रांनो, आता आपण देवबाग फिरतोय, तर म्हटलं दादा संदेशाचा मित्र भेटला होता आपल्याला, आणि दादाकडून असं समजलं की आपल्या इथे स्कुबा डायव्हिंग वगैरे अवेलेबल आहे. सो दादा, स्कुबा डायव्हिंगबद्दल जरा थोडक्यात सांग, आपल्या इथे कशी सर्विस वगैरे आपण प्रोव्हाइड करता. स्कुबा डायव्हिंगचं आमचं आता एक 8 वर्षापासून आमचं आहे, एक्वा मॅजिक स्कुबा डायव्हिंग म्हणून आहे. हां, वेदरमुळे सध्या आता एक 2-3 दिवस बंद आहे बंद. scuba हां diving. हां, पण वेदर जसं क्लिअर होतं तर आम्ही चालू करतो. चालू. आपल्या इथे कुठे तुम्ही आता? इथून आमचा जो स्पॉट आहे महापुरुषच्या ऑपोजिट साईडला आमची बोट लागते, हां, तिकडनं आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जातो. जायला एक 20 मिनिटं 20 मिनिटं जायला 20 मिनिटं लागतात. जायला 20 मिनिटं लागते, म्हणजे रिटर्न यायला. हां तर एक 15 लोकांचा ग्रुप असतो. हां, फर्स्ट बॅच 9:30-10च्या दरम्यान आमची निघते. हां. जर ऑफ सीझन असेल तर थोडं लेट पण निघते, कारण तेवढं क्राऊड नसतं. मग बरोबर. क्राऊड प्रत्येक हॉटेलला व्हिजिट करून हां त्याच्यानंतर त्यांना एक टायमिंगमध्ये आणणं. हां, कधी कधी टायमिंग इकडे तिकडे होतो. बरोबर. 10 वाजतात. हां, 10 वाजता आम्ही निघतो. बरोबर. तर आता 10 वाजता निघाल्यानंतर एक 12 वाजेपर्यंत आम्हाला रिटर्न यायला थोडा टाइम जातो. म्हणजे फर्स्ट बॅच सोडली First तर. batch हां सोडली तर. हां, आणि पिकअप ड्रॉपसाठी एक बोट असते स्पेशल त्याच्यात, आणि ते पूर्ण पॅकेजमध्येच असतं. हो. फक्त स्कुबा डायव्हिंगचं जे आहे ते नॉर्मली आम्ही 1000 रुपये चार्ज करतो. सीझनसाठी की स्लॅक नॉर्मली जो पण असेल जो पण असेल. सर्व्हिस तर तशीच द्यायला द्यायला लागते, बरोबर. हां. सीझन असला तरी हां, एक 4 सीट असले तरी आम्हाला जावं लागतं. बरोबर. कारण हां. काही म्हणजे ओळखीतून पण आलेले बरोबर. गेस्ट हां. असतात, मग त्यांना सांभाळायला लागतं. बरोबर. हां, त्यांच्यामुळे ते कोणाला जाऊन असे बाहेर सांगतात, मग हां. अजून गेस्ट येतात. गेस्ट येतं, बरोबर. म्हणजे ते एक ती चेन तयार झाली असते तर ते Chain तयार सॅटिस्फॅक्शन झालेली पण ठेवायला पाहिजे, सर्व्हिस द्यायला पाहिजे, हो, बरोबर. आणि सांभाळावं पण लागतं. हां. सो अजून काय आपल्याला
किती डीप तरी साधारण असतो साधारण तुगाचं? 25 डीप असतं जेव्हा हाय टाईड असते तेव्हा, हां. आणि लो टाईड असते तेव्हा थोडंसं कमी, म्हणजे कमी. 20 पर्यंत होतं. होतं, बरोबर. ओके. आणि अजून एक तरी आपल्याला मासे वगैरे असे बघायचे असतील तर कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, म्हणजे कोणत्या जातीचे? वेगवेगळ्या प्रकारचे मासे हां. येतात, लाईक रेड स्नॅपर पण दिसतात हां. काही टाइमला, हां. मोस्टली कमीच दिसतात, कमीच, हां. आणि कॉमन फिश असतात. कॉमन म्हणजे आपले जे आता आहेत सध्या हां, म्हणजे म्हणजे सध्याचे जे आहेत तसे, म्हणजे हां. नॉर्मली झेब्रा लाईक फिश. हां. ओके. सो मित्रांनो, दादाने आपल्याला छान अशी माहिती दिली आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल ना तर दादाचा नंबर आणि पूर्ण सर्व माहिती आहे ना ते आपण जे फ्लॅश करूया, डिस्क्रिप्शनला सुद्धा टाकूया. माझं नाव बाबूराव अशोक तारी, हां. देवबाग, भानजीवाडा. हां. कॉन्टॅक्ट नंबर मला शेअर करा. ओके. तर तुम्हाला मी कधीही तुम्ही आहे ना फोन करून जरी आलात ना तरी एनी टाईम अवेलेबल होतील. आमचं भानजीवाडा रिसॉर्ट आहे. जर तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल एक 8-9 जणांसाठी एक रूम अवेलेबल आहे. हां. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की भेट द्या. हां. थँक्यू. ओके. पुन्हा एकदा मित्रांनो आपण आलो आहे मालवणमध्ये. इथे एक रॉक गार्डन म्हणून एक फेमस बीच पॉईंट आहे, तर म्हटलं तो तुम्हाला दाखवूया. काल पण आलो होतो आम्ही रात्रीच्या वेळी ते फाउंटन वगैरे चालू असतं. आता संध्याकाळच्या टायमात आम्ही आलो आहे, तर म्हटलं संध्याकाळच्या टायमात तुम्हाला दाखवूया की ते कसं वगैरे आहे फिरायला वगैरे. आणि इथे तर एंट्री केली ना गार्डनला, सो 5 रुपये पर पर्सन घेतात. लहान मुलांना वगैरे आणायचं असेल ना तर फॅमिलीसाठी वगैरे हा पॉईंट एक नंबर आहे. तिकडे एक सेल्फी पॉईंट पण आहे त्या ठिकाणी, तर तो तुम्हाला दाखवतो. आय लव्ह मालवण म्हणून तिथे लिहिलेलं आहे, तर तो तुम्हाला दाखवतो. आणि संदेश दादाला तुम्ही बघाल. तर संदेशदा, ह्या पॉईंटबद्दल काय सांगशील? चिलआउटसाठी कसा आहे? चिलआउट म्हणजे तसं काय फार असं गोव्यासारखं चिलआउट इकडे होत नाही. मालवणातला खूप आणखीन एक सुंदर ठिकाण म्हणजे रॉक गार्डन. हां. रॉक गार्डनला येऊन तुम्ही इकडे लाईटनिंग शो वगैरे असतो, एक हां. छोटासा लाईटनिंग शो असतो, तो देखील एन्जॉय करू शकता. आणि संध्याकाळचं थोडंसं 4-4:30च्या नंतर तुम्ही इकडे आलात ना, हां. ऊन कमी असतं, तेव्हा मग रॉक पॅचेस आहेत इकडे समुद्राला, हां. तिथे बसू शकता. पण जास्त डीपमध्ये जाऊ नाही शकत, आपण पुढे जाणार आहोत ते दाखवू. ते मात्र सुरक्षिततेने जा आणि तिथून या. बाकी इकडे मुलाबिलांना खेळण्यासाठी मस्त आहे, फॅमिलीसाठी तर एक नंबर जागा आहे. एक नंबर आहे. एक तिथे सेल्फी पॉईंट पण एक बोललोय मी. तर मित्रांनो, इथे आपण त्या रॉक गार्डन, इकडे वरती रॉक गार्डन आहे ॲक्च्युली, आणि हे पूर्ण खाली असं खडकाळ आहे पूर्ण, त्यामुळे याला रॉक गार्डन म्हणतात ना आता. रॉक आणि काय हे रॉक आणि वरती गार्डन म्हणून रॉक गार्डन या पॉईंटला बोलतात. कातळ आहे असा थोडासा, हां. दगड आहे. हां. दगड नाही आहे तर काय म्हणू शकतो आपण, दगडाचा बेस आहे. हां. कातळ म्हणू शकतो त्याला, कातळ. हा कातळ आहे. हां. संध्याकाळच्या ह्या टायमात बघायला ना मित्रांनो, तर वारा वगैरे तुम्हाला आय थिंक आता अनुभवायला मिळत असेल. म्हणजे थोडासा वारा व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला येत असेल. सो तो वारा आहे ना ह्या टायमात आपल्याला रिलीफ देतो. सकाळी पूर्ण असं मस्त की सगळे मालवण फिरलात ना तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही रॉक गार्डनला नक्की भेट द्या. एकदा तुम्हाला सनसेट दाखवूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे ना आजचा जो आपला मालवणमधला आणि भटकंतीचा शेवटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल